बातमी माझी मुलगी लढली असती तर जिंकली असती. महेंद्र दळवी यांनी ही भावनिक पोस्ट केलेली आहे. काहींना कर्तृत्व नसताना सुद्धा संधी मिळाली असं देखील महेंद्र दळवी यांनी म्हटले. तटकरेंच्या कुटुंबाला प्रत्येक वेळी संधी का विचार व्हावा असं सुद्धा दळवी यांनी म्हटलेलं आहे. कोकणातील माझ्या काही नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला. नाव न घेता महेंद्र दळवी यांचा हा उदय सामंत यांच्याकडे रोख आहे का असा सवाल उपस्थित होतोय. आपल्याच नेत्यावरती की माझ्याच काही निकटवर्तीयांमुळे माझ्यावरती ही वेळ आली असं पण म्हणतात. नाही, मी ते मागाशी सांगितल्याप्रमाणे असं आहे की कोकणातले आमचे वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेते आहेत. यदा कदाचित ही निवडणूक घोषित झाल्यानंतर या सगळ्या संदर्भातली एक बैठक चर्चा झाली असती तर मला वाटलं बरं झालं असतं, कारण सगळ्याच लोकांना आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ते माहिती असतं. पण मग निवडणुकीचा पुकार झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या कदाचित. आणि मग झालेल्या गोष्टीवरती पुनश्च चर्चा करणं हे काय माझ्या दृष्टीने ठीक नाही आहे. शेवटी पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेला आदेश पाळून मी पुढे जाणारा कार्यकर्ता आहे आणि त्या माध्यमातून मी ते भाष्य केलं. आणि मग आजची पोस्ट ही माझी दिशादर्शक निश्चित आहे. माझे कोकणवासी आहे, यातून नक्की विचार मंथन करते असं माझं व्यक्तिमत. थेटपणे सर आपण पोस्टमध्ये म्हणालात की माझ्या नेत्याने माझा आत्मविश्वास हा कमी केला, म्हणजे आपण अप्रत्यक्षपणे आपले जे उदय सामंत आहेत त्यांच्यावर टीका करतायत. नाही, उदय सामंत वगैरे असे नाही आहेत, पण शेवटी राजकारणामध्ये आपला पक्ष एक घर असतं. त्यामुळे घरातल्या लोकांनी आपसात बोलणं आणि एखाद्या गोष्टीवर चर्चा करून त्याला न्याय देणं ही भूमिका असते. का ते झाली नसल्यामुळे ती माझी भावना आहे. व्यक्तिरोष माझा नक्की नाही आहे, कारण शेवटी आम्ही सगळ्यांना सन्मान देणारे मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे झाल्या गोष्टीकडे न बघताना जी आत्ताच डोळ्यासमोर आहे